यानंतर या बुलेटिनमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। देशामध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होत आहे। केंद्राकडून अबकारी दरात कपात करण्यात आली आहे। दर कमी झाल्याने पेट्रोल 9.5 रुपयांनी स्वस्त होत आहे तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होत आहे। केंद्र सरकारने अबकारी कर कमी केल्यामुळे गॅस सिलेंडर सुद्धा स्वस्त होणार आहेत। उज्ज्वला योजनेतील सिलेंडरला 200 रुपये सबसिडी देण्यात येईल। पहिल्या 12 सिलेंडर्सना सबसिडी मिळणार आहे, तशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। आधी किमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा दिखावा नको, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला। तसंच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। केंद्राने अबकारी कर कपात केली आहे, त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे। कर कमी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार मानले। केंद्राने अबकारी कर कमी करून पेट्रोल डिझेलचे दर कमी केलेत, आता राज्य सरकार कधी करणार असा सवाल खासदार नवनीत राणांनी उपस्थित केला। कोणतेही कारण न देता राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करण्याची मागणी राणांनी केली। ब्राह्मण समाजाविषयी बोलताना काळजी घेण्याच्या सूचना नेत्यांना दिल्याची माहिती शरद पवारांनी दिली। पुण्यामध्ये ब्राह्मण संघटनांशी शरद पवारांनी संवाद साधला। अमोल मिटकरींना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचं देखील पवार म्हणाले। ब्राह्मण संघटनांनी आरक्षणाची मागणी केली आणि त्यांना आरक्षण मिळेल असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले। ब्राह्मण संघटनांनी इतरांच्या आरक्षणाला विरोध करू नये, असंही पवार म्हणाले। ब्राह्मण संघटनांनी काही मागण्या केल्या आहेत आणि त्यांचा विचार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। ब्राह्मण संघटनांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी अशी विनंती त्यांना करणार असल्याचं शरद पवार म्हणाले। मुख्यमंत्री ब्राह्मण संघटनांच्या मागण्या सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ब्राह्मण समाजाला सन्मानाने जगता यायला पाहिजे, ही प्रमुख मागणी शरद पवारांकडे करण्यात आल्याची माहिती या बैठकीनंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिली। ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणीही करण्यात आली आहे। ब्राह्मण समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान असल्याचं बैठकीत शरद पवारांनी म्हटलं। तसंच पवारांचे दोन्ही गुरु ब्राह्मण असल्याचं त्यांनी सांगितलं। बाळासाहेब कोऱ्या कागदावरती असे काही फटकारे मारायचे की तो कोरा कागद जिवंत व्हायचा। त्यांच्या कुंचल्यानं अनेकांना फटकारे मारले, अनेकांना मार्मिक गुदगुल्या सुद्धा केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। बाळासाहेबांच्या हातचा कुंचला बघत बघत मोठा झाल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली। बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ फोटोंचं मुंबईमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक भेट दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। मुख्यमंत्री ज्या उमेदवारांची घोषणा करतील त्या उमेदवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा देणार असल्याची घोषणा शरद पवारांनी केली। त्यामुळे राज्यसभेसाठीचा 6वा उमेदवार शिवसेना ठरवणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी सहकार्य करण्याच्या मागणीसाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी शिंदेंची भेट घेतली। राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना छत्रपती संभाजीराजेंनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला भेट दिली। महाराजांच्या अत्यंत दुर्मिळ अशा ऐतिहासिक होनची त्यांनी पाहणी केली। आगामी निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढवू, राष्ट्रीय पातळीवरती आमचं ठरलं असल्याचं मोठं विधान अजित पवार यांनी बुलढाण्यातल्या सभेत केलं। स्थानिक नेत्यांवर आम्ही काही जबाबदाऱ्या दिल्याचंही पवार म्हणाले। राज्य पातळीवरती काही वाद असले तरी आगामी निवडणुका एकत्र लढणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। अजित पवारांनी बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली। मा जिजाऊंच्या जन्मस्थळासह जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्याला सुद्धा भेट दिली। त्यांच्या समाधी स्थळाला सुद्धा भेट देऊन त्यांनी पाहणी केली आणि यावेळी बोलताना सिंदखेड राजा येथील विकास कामांना गती देणार असल्याचं अजित पवार म्हणाले। अजित पवारांनी बुलढाण्यातील सिंदखेड राजा दौऱ्यावरती असताना जिजाऊ जन्मस्थळ, जिजाऊ सृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला आणि त्यानंतर आणखी एका पुतळ्याला हार अर्पण करण्याची विनंती पवारांना करण्यात आली। यावेळी अजित पवारांनी किती हे पुतळे असा सवाल करत कार्यकर्त्यांना सुनावलं।
काही लोकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. जातीय सलोखा ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचं पाणी राजापुरात आणण्याची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे त्यांनी पत्रातून मागणी केली असून रिफायनरी प्रकल्पासाठी 2 ते 2.5 टीएमसी पाणी आवश्यक आहे. अकोला नियोजन भवनाच्या पायरीवरती बसून रस्त्याच्या कामासाठी भाजप आमदारांना ठिय्या आंदोलन केलं. त्यावरती वंचितनं सवाल उपस्थित केलेत. भाजप आमदारांना आपला विकास निधी पाणंद रस्त्यासाठी देण्यात यावा अशी मागणी वंचितनं केली आहे. नाना पटोलेंनी अयोध्येसोबतच काशी विश्वनाथ आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचं दर्शन घ्यावं असा टोला अनिल बोंडेंनी लगावला. तसंच नानांनी मशिदीपासून मुक्ततेची मागणी अयोध्येत करावी असं बोंडे म्हणाले. औरंगाबाद शहरात भर दिवसा विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात ही घटना घडली. तरुण आणि तरुणींमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या तरुणानं चाकू भुसकून तरुणीची हत्या केली. विद्यार्थिनीला घेऊन जात असल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. दरम्यान विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथकं नेमलेली आहेत. औरंगाबाद शहरामध्ये सध्या सेना आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरू झालाय. औरंगाबादमध्ये 23 मे रोजी देवेंद्र फडणवीसांचा पाण्याच्या प्रश्नाला घेऊन आक्रोश मोर्चा आहे. तर 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सेना भाजपचे पोस्टर्स शहरभर दिसत आहेत. काही ठिकाणी एकमेकांचे बॅनर काढून त्या ठिकाणी आपले बॅनर लावल्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पंतप्रधान कार्यालयाला अंत्यसंस्काराचं साहित्य पाठवलंय. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. महागाई कमी करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. पुण्यातील लाल महालात झालेल्या लावणीच्या शूटिंगनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. मराठा संघटना संभाजी ब्रिगेडनंतर आता शिवसेनेनं सुद्धा याचा निषेध केलाय. त्यासाठी शिवसेनेनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. सध्या जातीत धर्मात दरी वाढतीये. अशातच जाती धर्मातील दरी दूर करण्यासाठी चंद्रपुरातील एका महिलेनं पुढाकार घेतलाय. जात आणि धर्म नसलेलं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे अर्ज केलाय. प्रितिशा शहा असं या महिलेचं नाव आहे. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथे गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारानंतर आता खळबळ माजली आहे. 6 महिन्यांपूर्वी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे असलेल्या थकबाकीमुळे इथला वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पण वीज बिल न भरता गट शिक्षण विभागानं बाजूला असलेल्या कस्तुरबा गांधी विद्यालयातून अवैधरित्या वीज घेतल्याचं समोर आलंय. यवतमाळ शहरातील मध्यवस्तीत असलेल्या इंदिरा गांधी मार्केटमधील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी 4.5 लाख रुपये चोरून नेलेत. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या प्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अकोला शहरामधील गांधी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. महागाई विरोधात चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या. संत सोखामेळा यांची पुण्यतिथी पहिल्यांदा शासन पातळीवरती पंढरपुरात साजरी झाली. त्यांच्या नावानं शासनानं प्रेरणा पुरस्कार देण्याची मागणी वारकरी साहित्य परिषदेनं केली आहे. यावेळी 150 दिंड्या काढण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग मंत्रालयामार्फत कणकवलीत औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाचं उद्घाटन नारायण राणेंच्या हस्ते झालं. महिलांनी भरवलेल्या स्टॉलला राणेंनी भेट देऊन त्यांच्याकडून वस्तू सुद्धा खरेदी केल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्याचा परिणाम आंब्यावरती होण्याची शक्यता आहे. आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील हापूस आंबा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय. संततधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागात पाणी सुद्धा साचलं होतं. अकोल्यातल्या गोरेगाव बुद्रुक इथे शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. गोठ्यातील कोंबड्या सुद्धा आगीमध्ये होरपळून गेल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाला आग लागली. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना हलवण्यात आलंय. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा गावामध्ये रस्त्यालगत असलेल्या हॉटेलला आग लागली. आगीत सर्व हॉटेल जळून खाक झालं. गॅस सिलेंडरचा सुद्धा स्फोट झाला. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. नांदेडच्या विद्यापीठ परिसरात अज्ञात व्यक्तीनं 3 वाहनं जाळली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कर्मचारी वसाहतीतला हा प्रकार आहे. इमारतीच्या बाहेर कर्मचाऱ्यांची वाहनं लावलेली असतात. अज्ञातांनी आग लावल्यामुळे बाईक जळून खाक झाल्यात. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मुंबईतून अलिबागला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलाखाली पडली आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर 5 जण जखमी झालेत. सांगलीतल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शिरढोण येथील एटीएमवरती दरोडा पडला. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी रोकड असलेलं एटीएम पळवलं. या घटनेनं कवठे महाकाळ तालुक्यात खळबळ माजली असून पुढील तपास सुरू आहे. ठाण्यातील सनराईज बिझनेस पार्क इथे असलेल्या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना धमकावून पैसे वसूल करण्याचं काम सुरू होतं. शासकीय अधिकारी असल्याचं सांगून परदेशी नागरिकांना धमकावण्यात येत होतं. धुळे जिल्ह्यात 2017 ते 2019 दरम्यान जलयुक्त शिवार योजनेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या 89 ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी चौकशीत दोषी आढळलेल्या 89 ठेकेदारांची नावं जाहीर केली आहेत. खारघरमधील सेक्टर 7 मधील सुपरमार्केटमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून काजू बदाम आणि सिगरेटची पाकिटं चोरली आहेत. तसंच 25,000ची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात असल्याचं उघड झालंय. तपासणी केली असता 14 डॉक्टरांची नोंदणी झाली नसल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागानं नोंदणी नसलेल्या डॉक्टरांना नोटीस पाठवली आहे. पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बीचच्या अंबेजोगाई इथल्या पाझर तलावामध्ये हा तरुण पोहणं शिकत होता. शेख चांद असं त्याचं नाव आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात झाड अंगावरती पडून 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. वाशिम जिल्ह्यातील मानोरा इथली ही घटना. पूर्व द्रुतगती मार्गावरील जुन्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम अखेर पूर्ण झाले आणि आजपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलाय. त्यामुळे या पट्ट्यात वाहतूक कोंडीतून चालकांची सुटका होणार आहे. विविध कामांसाठी आज घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमधून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सुटका झाली आहे. मात्र हार्बरवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल ते वाशी दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असेल. धुळे जिल्ह्यात कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. बहुतांश कांद्याला 500 ते 800 रुपयापेक्षा अधिक दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सहसा उन्हाळी कांद्याला चांगले दर मिळतात. मात्र यावर्षी कांदा पीक शेतकऱ्यांना रडवतंय. सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची तुफान गर्दी होतीये. कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. आंबा, कोकम, फणस आणि कोकणी रानमेव्याला पर्यटक पसंती देत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील देवरी फाट्यावर वादळ आलं होतं आणि वादळाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला. या वादळामुळे हॉटेलचं नुकसान झालंय. सीबीआयनं देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. मुंबईसह दिल्ली, गुजरातमध्ये सुद्धा सीबीआयनं छापेमारी करून कागदपत्र जप्त केली आहेत. देशभरातील 10 दलालांच्या घरी छापे टाकण्यात आले. ज्ञानवापी मशिदीत सापडलेलं शिवलिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय. तसंच कोर्टाच्या निर्णयावरती समाधानी असल्याचं हिंदू पक्षानं सांगितलं. देशात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावलाय. त्यामुळे केंद्रानं सर्व राज्यांना जूनपासून हर घर दस्तक मोहीम 2 सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. 2 महिने मोहीम राबवण्याची सूचना केंद्रानं सर्व राज्यांना दिली आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केलाय, ज्यात ती एका गाडीमध्ये बसलेली दिसतेय. या गाडीवर मिसेस जोनास असं लिहिलेलं पाहायला मिळतंय.
दीपिकानं कान्स फिल्म फेस्टिवलमधल्या तिचा लुक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलाय, ज्यात तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय. दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा भूलभुलैया 2 रिलीज झाला आणि या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. भूलभुलैया 2नं पहिल्या ओपनिंग डेला जवळपास 14.11 कोटींची कमाई केली. आणि या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात गावाकडच्या बातम्या.